नमस्कार मुलींनो. मागील तासिकेत आपण व्याकरणाचा अभ्यास केला. आज आपण भाग 3 साहित्य प्रकार अभ्यासणार आहोत. गोष्ट ऐकायला कोणाला आवडत नाही. मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांनाच गोष्टीचा मोह होतो. चला, आज तुम्हाला मी एक गमतीची गोष्ट सांगते. असे आजीने सांगितले की घरातील सारी मुले तिच्याभोवती गोळा होतात. गुरुजी वर्गात गोष्टी सांगू लागले की तुम्हाला केवढा आनंद होतो. या गोष्टी ऐकताना तुम्ही सारे कसे तल्लीन होऊन जाता. गोष्टीची मोहिनीच तशी आहे. आजीच्या या व गुरुजींच्या तोंडच्या रसाळ गोष्टी जशा ऐकाव्याशा वाटतात तशाच त्या इतरांना सांगाव्याशा वाटतात. वर्गातील कितीतरी मुले गोष्टी कशा खुलवून रंगवून सांगतात. तुम्हालाही तसं करता आलं पाहिजे. तुम्ही गोष्टी ऐकता का कधी? कथा ऐकल्या आहेत का लहानपणी? की आपण सध्या तर टी व्हीमय झालो आहोत. टी व्हीवरच्या गोष्टीसुद्धा नीट ऐकत नाही आपण. फक्त ॲडव्हर्टाईज किंवा काहीतरी विचित्र असणारे कथा आपल्याला आवडत असतात. तसं आज आपल्याला शिकायचं नाही. आज आपल्याला शिकायची आहे कथा. गोष्ट सांगणे प्रथम सोपं वाटते, पण सांगायला लागा म्हणजे ती किती अवघड आहे हे कळून येते. गोष्टीला सुरुवात कुठून करावी, कशी करावी याचाच प्रथम मनात घोळ उडतो. घटना मागे पुढे होतात. शेवट कसा करावा हेही समजत नाही. अशावेळी गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण ती प्रथम मनाशी रचावी व ती सांगत असताना जणू काही ती आपल्यासमोर प्रत्यक्ष घडत आहे असे समजून सांगावी, म्हणजे ऐकणाऱ्याला व वाचण्याला ते आवडते. गोष्ट सांगायची म्हणजे एखादी हकीकत ज्या क्रमाने घडली त्याच क्रमाने सांगणे नव्हे. तसे केलं तर ती कंटाळवाणी होण्याचा संभव असतो. म्हणून गोष्टीत घडलेली घटना जशीच्या तशी न सांगता ती थोडी मागे पुढे करून खुलवून सांगितली तर ऐकावीशी वाटते. प्रत्येक गोष्टीला आरंभ, मध्य व शेवट असे 3 भाग असतात. पान नंबर 62 काढा. कथा, साहित्य प्रकार आणि परिचय. कथा या वाङ्मय प्रकाराला प्रदीर्घ अशी परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. कथा आपण ऐकताना कथा कशासाठी सांगितली जाते तर श्रवणीय असली पाहिजे. त्या कथेतून आपलं मनोरंजन झालं पाहिजे आणि त्याच कथेतून आपलं प्रबोधनसुद्धा झालं पाहिजे. हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्य, सादरीकरण याची माहिती आपल्याला समजून घ्यावी लागते. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात. कथा सांगणाऱ्यांना भाषिक वैशिष्ट्य जी आहेत ती विकसित कथेच्या माध्यमातून विकसित होत असतात आणि यात व्यावसायिक संधीसुद्धा उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय आपल्याला करायचा आहे. प्रस्तावना पहा. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्याची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा होतो. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्टी सांगितली जात असे. आजीच्या गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियतासुद्धा लाभत गेली. कथा म्हणजे सांगणे. कथा म्हणजे ती गोष्ट दुसऱ्याला सांगणे. कथा म्हणजे सांगणे किंवा निवेदन करणे. कथा या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा लागली आहे. आता कथा म्हणजे काय पहा. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केलं जायचं. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्तआकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात विविध पात्रसुद्धा असतात. स्थळ, काळ, वेळ याचा उल्लेख कथेत केलेला असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असतं आणि समर्पक अशी निवेदन शैली पण असते. कथेतील पात्राच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते. आपण गोष्ट पाहतो टी व्हीवर वेगवेगळ्या मालिकां पाहतो. मालिकामध्ये सुद्धा कथा
लपलेली असते. एक गोष्ट हळूहळू मालिकेच्या रूपाने आपल्यासमोर सादर होत असते. तर याच्यात हे सगळं संघर्ष असतात, ताणतणाव असतात, विविध पात्र पण असतात. स्थळ, काळ, वेळ याचंही भान ठेवलं जातं. आणि या सर्वांचा एक एक उत्कर्ष बिंदूही असतो, त्याला आपण काय म्हणतो, क्लायमॅक्स. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो. तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकसुद्धा असते. मालिकेचं नाव माहीत आहे तुम्हाला. थोडक्यात काय सांगायचं तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थळकाली पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. कथा म्हणजे काय मग? एका विशिष्ट स्थळकाळी पात्राच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. प्रत्येक कथेत सर्वच घटक असतील असं नाही, त्याचे प्रमाणही सारखे असतील असंही म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्रारंभ असतो तर एखाद्या कथेत प्रसंगांना. वेगवेगळे प्रकार आहेत. कथात एखाद्या पात्राला धरून माझी आई असं जर आपल्याला माझ्या आईबद्दल जर कथा सांगायची असेल तर आपण आई मुख्य धरू. कधी प्रसंग असतो, बापरे ही घटना अशी घडली, मग ती घटना कुठे घडली, तो प्रसंग आपण जशाच्या हुबेहूब समोरच्याला सांगत असतो. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी कथा वातावरण निर्माणाचे हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची किंवा भावनांची सुद्धा असू शकते. म्हणजेच काय, कथा म्हणजे केवळ प्रसंगाचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचारांचा परिपोषसुद्धा नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना आणि निवेदन शैलीसुद्धा खूप महत्त्वाची. ती कथा कशा प्रकारे सांगितली जाते अशा सर्वांचे एक सुसंघटितपणे प्रगटीकरण करणे होय. परिपोष म्हणजे परिपूर्ण. आता ही कथा निर्माण कशी झाली पहा, तिची पूर्वपीठिका कशी आहे. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार हना आपटे यांनी करमणूक या साहित्य साप्ताहिकाची सुरुवात केली. अंडरलाईन करून ठेवा, 1890. श्रेष्ठ कादंबरीकारांचं नाव आहे हना आपटे. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. हळूहळू काळ जसा बदलत गेला तशी आपली कथा पण बदलत गेली. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान बनली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी सुद्धा होत गेली. लेखन तंत्राचे प्रयोगसुद्धा वेगवेगळे होत गेले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. म्हणजे त्यानंतर नुसती याच्याच गोष्टी मांडल्या तर ग्रामीण गावागावां खेड्यापाडीमध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्याही कथेरूपेने मांडल्या गेल्या. दलितांच्या कथासुद्धा आपल्या आपण वाचल्या असतील. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. वृद्धिंगत होणे, वाढ होणे, अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. आता जरी आपण गोष्टी ऐकत नसेल, खूप जणी वाचते असतील, ज्यांना वाचनाचा वेळ असेल त्या कथा वाचते असतील, पण हे नाहीतरी आपण टी व्हीवर अनेक मालिकांमध्ये अशा गोष्टी कथा पाहत असतो किंवा ऐकत असतो. आता ह्या कथेचे घटक आहेत एकूण 7. कोणते कोणते आहेत पहा. एक कथाबीज, ज्यावर आपली कथा अवलंबून असते तिला आपण कथाबीज म्हणतो. कथाकार ज्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साह्य घेत असतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक
साहित्यात रूपांतर होतं. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग असतो. अंडरलाईन करून ठेवा, घटना. कथेत या मूळ घटनेलाच कथा बीज असं म्हणतात. ज्या घटनेवर आपली कथा अवलंबून असते त्याला काय म्हटलं जातं? कथा बीज. आता कथानक कसं गुंफलं जातं पहा. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादीचे तपशील हळुवारपणे उलगडत जातं. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येत असते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणा जपला जातो. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. प्रयोजन बरं म्हणजे कशासाठी ती गोष्ट आपण सांगणार आहोत ते. होतं असं कधी कधी भावाशय म्हणजे कथानक असं गुंफलं जातं की आपण इतके तल्लीन होऊन जातो ते कथानकामध्ये की ती घटना आपल्यासमोर प्रत्यक्ष घडते आहे की काय. कधी कधी असंही होतं, खूप ज्यांना पिक्चर पाहण्याचं वेळ आहे ना, तर पिक्चर पाहता पाहता आपोआप आपल्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. म्हणजे आपण त्या कथानकात स्वतःला गुंफून टाकतो. तिसरं आहे पात्रचित्रण. म्हणजे त्या कथात जे विविध पात्र असतात ते पात्र एक व्यवस्थित रंगवल्या गेली पाहिजे. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे सरकला जातो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, युक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. आता ही गोष्ट तर तुम्हाला पिक्चरवरून अनेक हिरो तुम्हाला आवडतात, हिरोईनी आवडतात. कशामुळे आवडत असतील? त्यांची प्रत्येक गोष्ट त्या प्रोड्युसरनी तुमच्यासमोर प्रत्यक्ष मांडली आहे. ती व्यक्ती कशी आहे, त्याची वृत्ती कशी आहे, तिची भावना कोणती आहे, त्याचे विचार कसे आहेत. आवडतो आपल्याला. कधी कधी क्रिकेटचे अनेक खेळाडूसुद्धा आवडत असतात. तर ते कसं त्यांच्या आपल्यासमोर ती व्यक्ती मांडणे त्या कथानकातून, हे कोणाचं काम आहे? कथा निवेदन शैलीकाराचं. या शब्दरूप प्रतिमेला काय म्हणतो आपण? पात्र असं म्हणतो. या कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटलं जातं. म्हणूनच वाचकांची या पात्राशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. आता तुम्हाला सिंड्रेलाची गोष्ट माहीत असेल लहानपणाची. प्रत्यक्ष कोणी पाहिली आहे का सिंड्रेला? पाहिली नाही. एक खूप अतिशय सुंदर पण गरीब घरची मुलगी, मग तिला एक परी मिळते. मग ती परी तिला त्या राजपुत्राच्या घरी वाढदिवसाला पाठवते. मग तिला राजपुत्राच्या घरी जाण्यासाठी, त्याच्या वाढदिवसाच्या तिथे जाण्यासाठी सुंदर ड्रेस असतो. लगेच परी आपली जादूची काडी फिरवते. हे सगळं आपण प्रत्यक्ष जणू काही सिंड्रेला आपल्या समोर उभी केली आहे. प्रत्यक्षात सिंड्रेला कोणीही बघितली नाही, परीही कोणी बघितली नाही, पण कथाकाराने आपल्यासमोर ती जिवंत उभी केली आहे. याला म्हणतात पात्र चित्रण करणे. आता वातावरण निर्मिती पहा कशी केली जाते कथेची. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त असं वातावरण पाहिजे असतं. सामाजिक भान असायलाच पाहिजे, त्यानंतर भौगोलिक सुद्धा. या वातावरणाचा वाचकावर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होत जातो. जसं जसं एखादी भयानक गोष्ट जर सांगितली तर आपल्याला रात्रीचा कुट्ट अंधार, अमावस्याची रात्र, मग मध्येच एखाद्या पक्ष्यांचं उडणं, हे वातावरण निर्मिती असते की तुम्हाला तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करायची असते त्या कथाकाराला. तर याला म्हणायचं वातावरण. भूताची गोष्ट ऐकताना पहा कसं वाटतं तुम्हाला. शांतता, अमावस्याची रात्र, दार उघडायला ते कर्र असा आवाज बघतो ना आपण. नाटिकांमध्ये बघत असतो आपण, एक सिरियलमध्ये पण बघतो. याला काय म्हणायचं? वातावरण निर्मिती करणे. वातावरणाचा पट जितका सधन तितकी कथा सकस असते. अंडरलाईन करून ठेवा. जितकं आजूबाजूचं वातावरण तुम्ही जास्त चांगलं प्रभावीपणे मांडत राहाल तेवढं आपलं कथा चांगली प्रभावीपणे ऐकू शकतो. 5वं आहे नाट्यमयता किंवा संघर्ष. कथेत चांगल्या वाईटांचा संघर्ष असतोच. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच
कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते, ज्याला क्लायमॅक्स म्हणतो आपण. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनाही नाट्यमयता निर्माण करू शकतात. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवाचा घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो. पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे आलेला शेवट वाचकाला आकर्षित करीत असतो. आता हे तुम्हाला सांगायला नको, सिनेमातल्या हिरोचं काय असतं माहीत आहे की हिरोईनला कोणी गुंड पळवून नेत आहेत, तिला थोडी दूर ती आरडाओरडा करते आहे, हेल्प म्हणते आहे, आणि अचानक समोरून हिरो येतो. मग लगेच हिरो त्या हिरोईनला सुटका करतो. हे काय आहे? नाट्यमयता. संघर्ष दाखवतात त्या गुंडांची आणि हिरोची, आपल्याला हे पण लढाई पण दाखवतात, फायटिंग दाखवतात. म्हणजे तुम्हाला आवडते खूप ती ही फायटिंग. म्हणजेच काय? ती नाट्यमयता निर्माण करणे. 6वा प्रकार आहे आपला संवाद. कथेतील संवाद हे चटपटी, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रभावी ठरणारे असतात. कथेतला संवाद जे असतो तो कसा असला पाहिजे? चटपटीत असला पाहिजे, आकर्षक असला पाहिजे. पात्राच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय आणि आंतरिक संगती महत्त्वाची असते. अंडरलाईन करा, लय, प्रवाहीपणा असलाच पाहिजे संवादाला. आणि आंतरिक संगती म्हणजे जी घटना सुरू आहे त्या घटनेला धरूनच आपले संवाद असले पाहिजे. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. अंडरलाईन करून ठेवा. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देत असतात. 7वा आहे आता भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथा ही भाषेच्या मदतीने दुसऱ्यांना सांगितली जाते. कथेतील पात्राच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि भाषाशैली विशेष निश्चित करत असतो. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषेचा सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. आता सिरियलमध्ये बघत असाल तुम्ही, काही व्यक्ती प्रमाण भाषेत बोलताना असतात, काही व्यक्ती शिकल्या सवरलेल्या असूनही बोलीभाषेत बोलताना दिसतात. तुम्हाला राधिकेची सिरियल माहीत आहे, कित्येकदा ती अशुद्ध बोलत असते, पण ते कथानकेचं तिथे महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा कथानकाची मांग ज्याला म्हणतो आपण, की ती भाषाशैली तिथे आवश्यक असते म्हणून. वरील 7 घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट हे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. अंडरलाईन करून ठेवा. प्रारंभ, मध्य आणि शेवट. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, तर कधी पात्राच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. आता हे पात्र एकमेकांना भेटतात कसे, कधी त्यांची भेट दाखवायची, हे सगळं कसं होईल? कधी कधी विरोधाभासातून, कधी कधी परस्पर विरोधी भूमिकेतून सुद्धा त्यांची भेट दाखवली जात असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कटता अधिक तीव्र होत जाते. ही उत्कटता कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होत असतं. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. शीर्षक सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सूचक आणि अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करीत असतो. अंडरलाईन करा. शीर्षक कसं असलं पाहिजे? सूचक आणि अर्थपूर्ण. ठीक आहे. कथेची वैशिष्ट्य आपण पुढील तासिकेत शिकणार आहोत. वाचून ठेवा. पान नंबर 64 आणि 65.